नमस्कार मंडळी, राम राम प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जे महाराष्ट्र बऱ्याच दिवसानंतर कन्सिस्टन्सीची माय निघून परत एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. हो, मला माहित आहे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही, पण काय करणार, टाकण्यासाठी जे मोटिवेशन पाहिजे ते तुम्हाला मिळालं झाले. त्याच्यामुळे मित्रांनो एक तुम्ही काम करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोई तरीका है भीख मांगने का? मित्रांनो, सध्या जगामध्ये दोन ठिकाणी युद्ध चालू आहे. त्याच्यामधलं एक युद्ध जे आहे ते एकदम किरकोळ आहे आणि ते म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्रायल मधलं. पण दुसरं जे युद्ध आहे ते अतिशय भयंकर आणि अतिशय भयानक आहे आणि ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. हा व्हिडिओ त्या माजलेल्या हत्तीसाठी. लोकांनी यांना मराठी माणूस, मराठी उद्योजक म्हणून डोक्यावर घेतला आणि हे आपल्याच मराठी माणसाचे पायके असतात ते. अहो मालक, तुम्हाला लोकांनी इतका सपोर्ट केलाय, मग चांगला व्यवसाय, चांगला धंदा करायचा सोडून एकमेकाच्या डांगीत का पातळ घालताय? हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये यांची काहीच चुकी नाही. सगळी जी चुकी आहे ना ती तुमचीच चुकी आहे, कारण तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलंय आणि म्हणून हे लागलेत मारल्यागत वागायला. क्या ये भी मेरी गलती है? नहीं भाई, मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा. कारण की पब्लिकला माहिती आहे बादशाह राजा आणि महिन्याचा बादशाह म्हणलं तर हॉटेल बाकी शिरवलं. नाही मालक नाही, सगळेच जे तुम्ही हॉटेलवाले आहेत ना, सगळेच बादशाह आहेत. आम्हीच फक्त चुत्ते आहे. हा व्हिडिओ त्या माजलेल्या हत्तीसाठी. लय माज आला हत्तीला त्या पैशाचा. आणि काय म्हणतोय, मुंगी चंगरासारखा चिंगरण, मी हत्ती मेव तेव्हा हत्ती. बाया जुनी कथा वाच, मुंगीने कसा हत्तीचा माज जिरवला होता. कधी कुणाला कमी समजायची चूक करू नको. मित्रांनो, या दोघांमध्ये भांडणं चालू होते, युद्ध चालू होतं. 4 दिवसापासून यांच्यामध्ये ट्रोलिंग चालू होती आणि ही जी ट्रोलिंग चालू होती अशी ट्रोलिंग आपले शहेनशाह बघत होते आणि शहेनशाहला वाटलं की बाबा आता आपण याच्यामध्ये उतरलं पाहिजे, नाहीतर वर्ल्ड वॉर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले शहेनशाह कसा तरी प्रयत्न केला होता हॉटेल लाईन मध्ये ट्रोलिंग संपवायचा. डबल चालू झाला आणखी. मागच्या वेळेस सुद्धा या हॉटेल मालकांमध्ये ज्या वेळेस भांडणं चालू होते त्यावेळेस हे शहेनशाह आले होते आणि त्यांनी भांडणं थांबवले होते. पण परत एकदा हे हॉटेल मालक भांडणं करायला लागलेले आहेत आणि आता शहेनशाह अतिशय जास्त तापलेले आहेत. आता जर तुम्ही ह्या वळणाला फॅमिलीकडे जर कुणाच्या गेला, पर्सनल लाईफ मध्ये जर गेला आणि फॅमिली पस्तोर जर गेला, लेकरा बाळापर्यंत आणि आमच्या बहिणी पस्तोर गेला, तर तुम्हाला ट्रोलिंग काय असते वैयक्तिक जलपरी सांगणार, छाती दुखून सांगतो. फक्त आता तुम्ही वैयक्तिक कुणाच्या फॅमिलीवर जावा, मग तुम्हाला जलपरी काय आहे ती कळल. ट्रोलिंग अशी नाही, मग पटकणार ट्रोलिंग ही आपला शब्द आहे, काय लक्षात ठेवा. मित्रांनो, आपले रवी सर लय तापलेले आहेत, कारण तापणं गरजेचंच आहे मित्रांनो. कारण मागच्या वेळेस सुद्धा या हॉटेल मालकांचे भांडणं रवी सरांनीच मिटवले होते, पण हे परत भांडणं करायला लागले. तर रवी सरांच्या एका व्हिडिओमुळे यांचे भांडणं थांबलेत असं रवी सरांचं म्हणणं आहे. एकाच व्हिडिओ मध्ये ट्रोलिंग संपवली. तर मित्रांनो, जाता जाता या हॉटेल मालकांना एवढंच सांगू इच्छितो की बाबा भांडणं करू नका, तुमचा व्यवसाय करा, तुमचे हॉटेल आहेत, लोकांना चांगली सर्व्हिस द्या आणि तुमचा व्यवसाय तुम्ही पुढे घेऊन जावा. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत